नमस्कार. या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. तस्य त वरती आघात, तस्य संज नयन त्या य वरती आघात, हर्षं ह वरती आघात, श अनुस्वाराचा हलंत ङ वाङ्मयातला आहे बघा तुमच्याकडे. हे दिलेलं आहे, ड काढायचा, मध्ये टिंब नुक्ता त्याला म्हणतात, आणि पाय मोडका. झालं. हर्षं कुरुवृद्ध वृवरती आघात, विसर्गाचा अर्धा उच्चार, अर्धा म्हणजे 1/2. पितामह हा सिंह. आता इथे पहा हा, आपण बऱ्याचदा सिंह ऐकायला येतं. सिंह चुकीचा आहे तो शब्द. सिंह पण चुकीचा आहे. सिंह हा, तर असा खरा उच्चार आहे. पण इव त्या सी अनुस्वाराचा हलन, ई ह्रस्व वरती टिंब आणि व अर्धा. सिंह ह नादव द अनुस्वाराचा औ तिथे आहेत बघा. तुमच्या इथे तुम्ही काढलं ते का नाहीये? हा, अ वरती अनुस्वार व अर्धा खाली आहेत बघा. औ आव इ पहिल्यांदा काय ङ यण नम औ आव इव असं लिहिलेलं आहे. सगळ्यांकडे आहेत का कागद? नाही आहेत. द अनुस्वाराचा लिहून घेतला. इम हा तुम्हाला मी थोडस नंतर सांगू. फक्त तिथे सिंह सिंह सीच्या अनुस्वाराचा इव लिहून घ्या. काका तुम्ही तिथे बसताय का? म्हणजे मग त्यांना सांगायला पुढा. सिंह म्हणजे सीचा जो अनुस्वार आहे ना, तिथे त्याच्या अनुस्वाराच्या इथे ई लिहायचा, ह्रस्व ई वरती अनुस्वार द्यायचा आणि व हलंत काढायचा. हलंत म्हणजे पाय मोडका. व अर्धा काढायचा. सिंह नादव द अनुस्वाराचा औ वरती अनुस्वार व अर्धा. विनद्योच्चैष न वरती आघात. विनद न वरती आघात, द्यो वरती आघात, द्योच्चैष. मला वाटतं हे आपण खुणा घेतलेल्या आहेत का? एवढं एक झाली ती. हा, चैश विसर्गाबद्दल हलंत शहामृगाचा. शंखन अनुस्वाराचा हलंत न, शंखन खन अर्धा न, हलंत न. हा, दध्मौ द वरती आघात, प्रतापवान. तस्य संजनयन हर्षं म्हणा. बघा, संज म्हणताना य येतो पटकन, तर मग तोडायचं कसं? तस्य संज म्हणा. तस्य संज नयन नयन हर्षं हर्षं. तस्य संजनयन हर्षं म्हणा. ज य करायचं नाही. हा, बघा हा, आपण थोडं तुम्हाला कळण्यासाठी तोडूयात मध्ये. हा, तस्य संज, तस्य संज नयन हर्षं नयन हर्षं. तस्य संज संज नयन हर्षं. तेवढा शब्द म्हणूया. आता पूर्ण म्हणून दाखवतो शब्द. संज नयन हर्षं
म्हणा. नयन हर्षं संजनयन हर्षं. नयन नाही म्हणला तर न तो पूर्ण येतो, पण नयन नुसता मी जीभ वरती लावणार आहे. हा, जीभ जर वरती लावून सोडली तर तो न पूर्ण येतो, मी ती सोडणार नाही. बघा हा, संजनयन हर्षं म्हणा. नयन नयन म्हणा. नयन हर्षं तस्य संजनयन हर्षं. छान येतंय. तस्य संजनयन हर्षं म्हणा. छान म्हणा 5 वेळा. तस्य संजनयन हर्षं. तस्य संजनयन हर्षं. तस्य संजनयन हर्षं. तस्य संजनयन हर्षं. छान, परत एकदा. तस्य संजनयन हर्षं. गुरुवृद्ध पितामहः म्हणा. गुरुवृद्ध पितामहः म्हणा. छान म्हणताय म्हणा. गुरुवृद्ध. परत एकदा. आता तो वृद्ध म्हणताना स्थिती काय व्हायला पाहिजे बघा, मामका सारखी, हो की नाही. वृद्ध, गीता आपल्याला ताठ बसायला शिकवते. श्वास भरपूर घेतलेला असतो, त्यामुळे सोडताना म्हणजे वृद्ध अर्धा उच्चार करताना तुम्ही घरी प्रॅक्टिस केलीत का? काय होते स्थिती, तोंडातून श्वास बाहेर पडतो आणि त्याच वेळेला पोट आत खेचलं जातं. गुरुवृद्ध पितामहः म्हणा. छान म्हणा. सुंदर म्हणा. थोडस कुरुवृद्ध होतंय का? व कसा म्हणतो पहा. व म्हणताना ओठाची हालचाल होते, बरोबर आहे. दंत्यौष्ठ्य असा तो व आहे, हो की नाही. तर खालचा ओठ वरच्या दाताच्या खाली घालायचा. व हा, व वृ. हा, कुरुवृद्ध पितामहः. परत म्हणा. येतोय. व व व व ची बाराखडी, घरचा अभ्यास. हा, व ची बाराखडी, व वा वि वि वृ. हा, गुरुवृद्ध पितामहः म्हणा. पूर्ण ओळ सांगू, लक्षात ठेवायचं, य म्हणायचं नाही. संज नयन हर्षण. नयन जीभ लावून ठेवायची वरती, सोडायची नाही, नाही तर पूर्ण न येईल. आणि कुरु वृद्ध ओठ वरच्या दाताच्या खाली घालायचा, आतमध्ये घालायचा. हा बघा. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध पितामहः म्हणा. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध. तो आवाज आला पाहिजे. हा म्हणा. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध पितामह. बरोबर आलाय की नाही आपला विसर्गाचा अर्धा उच्चार, हे ओळखायची मी स्थिती खूण सांगितली. कुरु वृद्ध. आपणच आपलं बघून बघायचं की श्वास येतोय की नाही माझ्या हातावर, तर माझा उच्चार बरोबर आहे. बघा. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध पितामहः म्हणा.
तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. छान म्हणा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. परत. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. आता कुणाचं तरी एकच जण नयन हर नयन आणि नयन. हा बघा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध पितामहः म्हणा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध. पितामहः. छान. दोनदा म्हणा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. परत एकदा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. आता बघा हा. सिंह इव लिहिलाय आपण. हा सिंहनाद विनद्योच्चैष म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैष. बघा सिंह म्हटलं की तो व आला, ह नाही आला. पण मी कसं म्हणणार आहे. सिंह हा सिंहनाद विनद्योच्चैष म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैष. आता विनद्य उच्चैही असा आहे हा तो संधी विग्रह. तर उच्चैही म्हणताना उच्च जीभ कुठे लागते. दाताच्या मागे लागते. हा ती लावायचे. विनद्योच्चैष म्हणजे द्यो म्हटल्यानंतर माझी जीभ दाताच्या मागे जाणार आहे, वरती लागणार आहे, म्हणजे सपाट भागाला. बघा हा. सिंहनाद विनद्योच्चैष आणि चै झाल्यानंतर मी दातावर दात ठेवणार, मागणं जीभ रेटणार आणि श्वासाचा आवाज चैश. हा म्हणताय म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैष. द्योच्चैष द्योच्चैष. 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 सिंहनाद विनद्योच्चैष. सिंहनादं विनद्योच्चैष. हा आता एखाद्याच असं होतंय की सिंह असा होतोय ना. सिंह म्हणजे तोही घरी प्रॅक्टिस करताना कशी कराल. सिंह सिंह सिंहनाद विनद्योच्चैष म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैष. सिंह आणि तो इव आहे तो नाकात आहे. सिंहनाद विनद्योच्चैष. सिंहनादं विनद्योच्चैष. तो दौ म्हणताना सुद्धा चंबू केला तर दौ म्हणजे दोन मात्रा होतात, पण तो नाहीयेत. द द द म्हणायचं आणि हा. सिंहनाद विनद्योच्चैष म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैष. द्योच्चैष. द्योच्चैष. उच्चै म्हणा. उच्चै. तो उच्च म्हणताना जो आहे ना तिथे म्हणजे पॉज तिथे येणार आहे, कारण आपण जीभ वरती दाताच्या मागे लावणार आहोत. तोच पॉज इथे पण घ्यायचा. विनद्योच्चैष म्हणा. विनद्योच्चैष. 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 सिंहनाद विनद्योच्चैष. सिंहनादं विनद्योच्चैष. 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 विनो होतंय ना. विनद विनद म्हणजे न नंतर मी जीभ दाताला लावते. हा. सिंहनाद विनद्योच्चैष. सिंहनादं विनद्योच्चैष. म्हणा. छान म्हणताय. सिंहनादं विनद्योच्चैष. परत. सिंहनादं विनद्योच्चैष.
न नंतर आपली जीभ फक्त दाताला लागते का पहा बरं का. 1 2 3 म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैः विनाद्योच्चैष. विनद्योच्चैः त्या नला ठोकायचं. सिंहनाद विनद्योच्चैष. सिंहनादं विनद्योच्चैः छान. परत एकदा. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान. शंखं दध्मौ प्रतापवान्. बघा हा, तो ख आहे त्याच्या अनुस्वाराचा आपण काय लिहिलाय, हलंत न. मग माझं ओठ एकमेकांवर बंद नाही होणार. न म्हणताना काय होतं, न ओठ विलग असतात, हो की नाही. शंखं दध्मौ प्रतापवान म्हणा. शंखं दध्मौ प्रतापवान्. शंखं दध्मौ प्रतापवान. शंखं दध्मौ प्रतापवान्. छान म्हणताय, म्हणा 3 वेळा. शंखं दध्मौ प्रतापवान्. शंखं दध्मौ प्रतापवान्. छान म्हणताय, अजून एकदा. शंखं दध्मौ प्रतापवान्. आता पूर्ण ओळ म्हणताना मी सेव ह असंच ऐकायला येणार आहे. द चंबू नाही करणार आहे आणि द्योच न ला मारणार आहे. विनद द्योच. द्यो नंतर पॉज घेणार आहे कारण जीभ मला वरती लावायचे दाताच्या मागे. हे सगळं लक्षात ठेवून मी ओळ म्हणून दाखवते हा. सिंहनाद विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. सिंहनाद विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. विनद्य उच्चैः. विनद्य विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. सिंहनाद विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. छान. दोनदा म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. छान म्हणा. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. पूर्ण श्लोक बघा. सगळं लक्षात ठेवून म्हणणार आहे की संज य म्हणणार नाहीये. नयन अर्धा म्हणणार आहे न. हर्षं कुरुवृद्ध वृ मी छानच म्हणणार आहे. दाताच्या मागे ओठ खालचा घेणार आहे बघा हा. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान म्हणा. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः. छान. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. छान. म्हणताय 4 वेळेला. 1 2 3. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् सुंदर म्हणा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान्. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्य उच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. आता एक छोटीशी युक्ती असते, म्हणजे कुठल्याही श्लोकाचा जर अर्थ करायचा असेल तर त्याचा अन्वय लावून घ्यायचा. अन्वय हा शब्द लक्षात ठेवा. अन्वय म्हणजे थोडक्यात छंद किंवा वृत्तामध्ये वाक्य उलटपालट केलं जातं. साधारण आपण सिंटॅक्स बघितला तर कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा स्वरूपात वाक्याची रचना असते. मग जेव्हा काव्य केलं जातं तेव्हा तो गेला आणि त्याने हे आणलं, हे गेला तो तिकडे, आणलं हे त्याने, क्रम कसाही आपल्याला हवा तसा बदलला जातो. तसं संस्कृत मूळ वाक्य क्रम बदलून संस्कृतमध्ये कर्ता कर्म क्रियापद हाच क्रम अपेक्षित असतो असं नाही, कुठेही टाकू शकता. त्याचा सगळा खेळ हा विभक्तींवर असतो. हळूहळू पुढे आपल्याला थोडं थोडं कळणार आहे विभक्ती म्हणजे काय वगैरे वगैरे. पण हा क्रम आपण काय आहे, कर्ता कर्म क्रियापद काय आहे हे ठरवणं, ह्याचा अंदाज बांधणं म्हणजे अन्वय करणं. थोडक्यात श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करणं म्हणजे अन्वय करणं आहे. मग आता आपण मागपासून श्लोक पाहतोय, त्याचे आपण घरचा अभ्यास म्हणून करू शकता घरी. या श्लोकाचा अन्वय कसा करायचा? तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्य उच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान. सगळ्यात पहिलं काय करायला लागेल तर एक एक शब्द सोडवून घ्यायला लागेल. संधी विच्छेद करून एक एक शब्द वेगवेगळा करून घ्यायचा. आता तुम्हाला हे सगळं नवीन वाटेल किंवा अरे बापरे हे आता काय नवीन आणलं, तर जसजसं आता आपण संधी सहित पाठ करतोय, म्हणजे म्हणत असताना ससंधिक पाठ असंच म्हणतात त्याला, आणि तो तसाच करणं अपेक्षित आहे. ती मजा आहे संस्कृतची. पण पुढचा टप्पा अर्थाच्या दृष्टीने करत असताना एक एक पद मला वेगळं सोडवता आलं पाहिजे. हाय मग जसं तस्य हा एक शब्द, संजनयन हा एक शब्द, हर्षम कुरु वृद्धः पितामहः. मग यातला कर्ता कोण आहे तर साधारण एक टेंटेटिव्ह लक्षात ठेवायचं, प्रथमेत किंवा तृतीयेत असतो तो कर्ता. मग इथे कुरु वृद्धः पितामहः हा कर्ता झाला, पहिलं घेतलं मी त्याला. मग काय केलं, मग त्याच्यात मराठी व्याकरण जर आठवत असेल शालेय पातळीवरचं तर उद्देश्य आणि विधेय असे दोन भाग पडतात, किंवा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हा इंग्लिशमध्ये येतो. तसं तिथे कर्ता जर कुरुवृद्ध पितामह, कुरुवृद्ध म्हणजे कुरुकुळामधले सगळ्यात ज्येष्ठ, वयाने वृद्ध असे म्हणून कुरुवृद्ध पितामह ते म्हणजे भीष्म काय करते झाले तर त्यांनी एक सबऑर्डिनेट क्लॉज सांगितला, तस्य हर्षम संजनयन. तस्य कस्य दुर्योधनस्य. आधीच्या श्लोकात दुर्योधन आहे, आधीच्या श्लोकात ते त्यांचा संवाद झालाय की त्या द्रोणांच्या कानात जाऊन कुजबुजतोय बघा बघा हे ते, आणि त्या दुर्योधनाचा हर्ष वाढवण्यासाठी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी संजनयन असा शब्द आहे. हे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे, म्हणजे ज्याला व का धावी असं म्हटलं जातं. तर त्याचा हर्ष निर्माण करीत, त्याला हर्षित करीत 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 एक गोष्ट करत करत मुख्य काहीतरी पुढे
वेगळी कृती करतायत. त्याला प्रोत्साहन देत देत काय केलं त्यांनी पुढे, सिंहनादम विनद्य, अजून एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. जिथे जिथे ल्यबंत त्वांत अशी अव्यय येतात, हे शब्द तुम्ही फक्त ऐकानी सोडून द्या, टेन्शन त्याचं घेऊ नका. हे व्याकरणातले शब्द आहेत. आपले भाषा जर पक्की असेल ना तर हे कळेल. आता आपल्याला गीता शिकायच्या दृष्टीने भाषा आणि व्याकरणाचं दडपण घ्यायची गरज नाही, हे पक्क लक्षात ठेवा. आपल्याला गीता येणं महत्वाचं आहे, आणि गीतेचं महत्व असं आहे की तिचा अर्थ न कळता जरी तुम्ही पाठ केलं, रोज गीता घोकलीत, तरी त्यातनं जे अर्थ समजून प्राप्त होणार आहे तेच त्यातून होणार आहे. याचा अर्थ मग बघायचंच नाही नि बिंदास नुसतं म्हणत राहा असाही नाही, पण ती काळजी करू नका. हे कसा अर्थ लावायचा हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे पुढे कसं आपल्याला व्हायचंय, आपल्याला काय कुठपर्यंत मजल गाठायचे ते मी सांगतोय. विनद्य काय, सिंहनादम. सिंहनाद ही द्वितीय आहे, म्हणजे कर्म आलं, ऑब्जेक्ट आलं. सिंहनादम विनद्य, मोठा सिंहनाद करून. विनद्य म्हणजे नद हा धातू आहे आवाज करणे, व्हॉइस या अर्थी. सिंहनादम विनद्य, सिंहाप्रमाणे प्रचंड नाद करून, गर्जना करून. आपण म्हणतो त्या वीराने तिथे जाऊन सिंहगर्जना केली, म्हणजे खरंच तो काही आवाज सिंहाचा काढला असं नाही. मोठ्यानी, जसं एखादा सेनापती आपल्या जे कॅडेट्स असतात त्यांना आव्हान करतो, उठा चला सज्ज व्हा, तसं त्यांनी आव्हान केलं या सगळ्यांना. सिंहनादम याचा शब्दशः अर्थ सिंहाप्रमाण ओरडले असा जरी होत असला तरी त्याचा मथितार्थ हा आहे की ते आव्हान करते झाले. रण गर्जना ज्याला असं म्हणतात, ती रणगर्जना त्यांनी केली. मग ती देखील करून थांबले नाहीत. विनद्य सिंहनादम, पुढे मग म्हणतायत शंखम दद्मौ. मग आता राहिला एक शब्द प्रतापवान, तो कुठे टाकायचा, म्हणून तो अन्वय आवश्यक आहे. तर कुरुवृद्धः प्रतापवान पितामहः. प्रतापवान म्हणजे प्रतापी, महापराक्रमी. असे महापराक्रमी कुरुकुळामधले ज्येष्ठ श्रेष्ठ वृद्ध पितामह भीष्म, जे महापराक्रमी आहेत, प्रतापवान आहेत, ते काय करते झाले, तर त्या राजाचा उत्साह वाढवीत सिंहनाद करीत शंखम दद्मौ, शंख फुंकते झाले. धमा असा धातू आहे. धमा म्हणजे फुंकणे, संस्कृतमध्ये धमान असं म्हणतात. मग ते धमान म्हणजे काय, शंख फुंकला. आपण मराठीत जसं फुंकणं म्हणतो तसं त्यांनी शंख फुंकला. शंखम दद्मौ म्हणजे मेन क्लॉज काय आहे, तर प्रतापवान कुरुवृद्धः पितामहः शंखम दद्मौ, त्यांनी शंख फुंकला. पण ते करत असताना त्यातनं काय काय साध्य केलं, तर त्या दुर्योधनाला प्रोत्साहन दिलं. कारण आता आपला सेनापती पेटून उठलाय, म्हणजे आपण जिंकणार असा विश्वास त्याला वाटला, म्हणून त्याला प्रोत्साहन मिळालं. आणि त्याच्या बरोबरीनेच सेनेला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी ती रणगर्जना केली.